चला डीजे थांबा. चला विनंती असेल सलामीचे गोलंदाजी मार्कवर गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर. डीप स्क्वेअर लेग दुसरा ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनला आणि गौरेश नागवेकर पहिल्या षटकासाठी सज्ज होता. सामना 8 षटकांचा घुंगरू पंचाकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा. पेरनेम एक्सप्रेस राईट ऑफ स्पीड मास्टर गोलंदाजी मार्कवर सेमीफायनल मध्ये. पहिला चेंडू सुंदर चेंडू हलक्याच बॅटने ग्लान्स केला. चेंडू नॉन स्ट्रायकर एंडवर डायरेक्ट फेकी विनोद निंबाळकर. प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये त्यांना विनोद निंबाळकरने अगदी सगळ्या प्रेक्षकांनी विनोद निंबाळकरला मिस केला, परंतु तो विनोद निंबाळकर पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर आल्या आल्या पहिला चेंडू थेट यष्ट्यांना स्पर्श करतोय आणि आपली उणीव भासल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचे चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्माइल आणि विनोद निंबाळकर या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर एक सिंगल धावपल कव्हर बिना गड्याच्या मोबदल्यात धावपल कव्हर एकदा एका धावनेशी सांघिक धावपलकाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर डाव्या उजव्या हाताची सलामीची जोडी दोन ताकदवान तगडे संघ सेमीफायनलच्या दरम्यान आमने सामने भिडतात. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग ऑन साइडला दुसरा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनला तैनात दिसतोय. गौरेश नागवेकर वेगवान गोलंदाजीसाठी माहीर समोर तुळसकरवाडी क्रिकेट संघाचे आघाडीचे माहीर मानला जाणारे दोन सलामीवीर. यावेळी बेरकीचा चेंडू स्लोवर वन चेंडू शॉट ताडम्यातला नरेश मयकर चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा आणि एका धावनेशी सितारने या मॅच मध्ये खातं ओपन केलंय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलक 2 धावांपर्यंत वधारतोय. प्रारंभीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सामना 8 षटकांचा. पहिली 2 षटक कंपल्सरी पॉवर प्ले, त्यानंतर 3 ते 6 दरम्यान एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. यावेळी स्क्वेअर लेगला फटका खेळला डीप स्क्वेअर लेगला सोहेल ख्वाजा चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफल कव्हर.
व्यासपीठावर मान्यवर सन्माननीय पंच सदस्य सन्माननीय दाजी शिरोडकर यांचे आगमन, आपलं सहर्ष स्वागत मान्यवर कक्षामध्ये. दोन्ही संघामध्ये अगदी भारी भक्कम सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. खास करून नाव घ्यावं लागेल तुळसकरवाडीचा बंटू शेट्टी आणि दुसऱ्या बाजूने आर के राऊत. यावेळी पंचांकडे पायचीची अपील ताणून धरली जाते, परंतु पायचीची अपील फेटाळून धावली गेली. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 4 चेंडूचा खेळ समाप्त. बिनागड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावर. फ्रेंड्स क्रिकेट प्लेयरने विपक्ष तुळसकरवाडी या 2 तागड्या संघाबरोबर चाललेला सामना आपण पाहतोय. एक देखणी स्पर्धा, एक चर्चेतील स्पर्धा या ठिकाणी तिसरा दिवस. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील ताणून धरली आहे, परंतु शॉट फाईन लेग वरनं तिमराज जोवर चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफल कव्हर. लेग बाईटचा इशारा, एक धाव अतिरिक्तच्या रूपात धावफल कव्हर. एका धावनेशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 4 धावा धावफल कव्हर. समोरनं किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ, एक रणनीती आखली जाईल तुळसकरवाडी क्रिकेट संघासाठी, कारण समोरनं गौरेश नागवेकरची 2 षटक, कुणाला सोलकरची ती 2 षटक, एकूणच 4 षटक महत्वपूर्ण असतील. परंतु येणाऱ्या कालखंडात येणाऱ्या 4 षटकात आपल्याला प्रहार करायचे आहेत मोठे, हे किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघासाठी. पोलर लेनचा चेंडू ग्लान्स केला, चेंडूला स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला कुणाला असोलकर, बॅकअप सोहेल ख्वाजाचा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरनं 2 धावा. तिसरा धावेचा प्रयत्न नाकारला गेला, मात्र 2 धावा धावफलकावर. आणि या 2 धावेनिशी जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिना गडी बाद प्रति चेंडू मागे किमान 1 धावेनुसार धावफलकावर. 6 धावा. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करणारा किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ. पहिल्या संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कुणाल असोलकर हा सज्ज होता. समोरनं पहिल्या षटकात अगदी क्लिअर रणनीती आपण बघितली तुळसकरवाडी क्रिकेट संघाची. साफ रणनीती की समोरनं गौरेश नागवेकरला विकेट द्यायची नाहीये. त्या 6 चेंडूमध्ये जरी 6, 8, 10 धावा जरी झाल्या ते निश्चितच एक महत्वपूर्ण असतील किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघासाठी. परंतु समोरनं दुसरं षटक कुणाल असोलकर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक, सीमारक्षक ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, तर दुसरा डीप स्क्वेअर लेगला सोहेल ख्वाजा हा सज्ज दिसतोय. अल्टीपल्टीचा फटका सितारच्या बॅट मधनं डीप कव्हरला, जोवर बॅकअप दिला जाईल. नरेश मयेकरचा सुंदर प्रयत्न, अगदी शर्तीचा प्रयत्न, परंतु डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला एक चौकार सितारच्या बॅट मधून. वरती 10 धावा बिनाकडेच्या मोबदल्यात. कुणाल असोलकर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी अलंग कार्पेट ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय. डीप बाउंड्री लाईन वरनं लक्ष्मण सावळ देसाई जोवर क्षेत्ररक्षक लक्ष्मण बॅकअप देईल. एक सिंगल धाव पुन्हा एकदा सितारच्या बॅट मधनं. चांगली रणनीती, ज्याप्रमाणे कॉमेंट्री बॉक्स मधनं रणनीतीचा उल्लेख केला, अगदी त्याच रणनीतीनुसार या ठिकाणी फलंदाजी होते किंग्स युनायटेड क्रिकेट टीमसाठी. परंतु समोर जी बिनीची जोडीची पार्टनरशिप होते, ती पार्टनरशिप कुठेतरी तोडणं गरजेचं. एका दुसरी सफलता प्राप्त केल्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न असेल. समोरनं कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजीत कोण मध्ये बदलाव करतोय. राईट हँडेड बॅटर्ससाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षक एक डीप स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनला गौरेश नागवेकर. श्रीकांत हिरोडकर रिव्हर्सिपचा एक देखना फटका, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला एक गणागतीत चौकार.
बाउंड्री लाईनला आपण पाहतोय आणि समोर अगदी ओपन आहे क्षेत्ररक्षक. यावेळी सेन्सिबल खेळी, सन्मानजनक खेळी कुणाल आसोलकरचा गोलंदाज. एक सिंगल. अगदी दोन्ही खेळाडूंकडनं चांगली रणनीती आपल्याला बघायला मिळते. चौकार घेतल्यानंतर सिंगल धाव म्हणजे अगदी रणनीती साफ दिसतंय समोर किंग्स युनायटेड क्रिकेट संघाची. या अगोदरच्या षटकात गौरेश नागवेकरचा एक फुलटॉस चेंडू देखील बघितला आणि फुलटॉस चेंडूवर देखील श्रीकांतने सन्मान दिला होता. अगदी साफ रणनीती आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर धावफलकावर 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. कुणाल आसोलकरच्या षटकातील 2 चेंडू बाकी उरलेत. पुन्हा एकदा सितार जो स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होता. यावेळी पुन्हा एकदा पायचीची अपील ताणून धरले आउटसाइड अंपायर, परंतु अपील या ठिकाणी फेटाळून लावली जाते. ऑस्टिकच्या बराच बाहेर या ठिकाणी चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकावर. 2 पॉवर प्लेची षटक मॅन्डेटरी कंपल्सरी 2 पॉवर प्लेची षटक, त्यानंतर एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आणि आता मात्र या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी. 8 ओव्हरची मॅच समोर एक तगडी फलंदाजी लाईनअप 80-90 धावा होणं गरजेचं 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. यावेळी डाऊन द ग्राउंड फटका पुन्हा एकदा लॉंगात बाउंड्री लाईनला लक्ष्मण सावळ देसाई चेंडू पर्यंत जाईल तेवढा दुसरा धावेचा देखील प्रयत्न होतोय. एकूणच या 2 धावा आणि षटक समाप्त. दोन्ही पॉवर प्लेची षटक समाप्त. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिना गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी समोर गोलंदाजीत बदल. प्रसाद नागवेकर गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटवर जाऊन ऑन साइडला सन्मान देण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडूची नोंद आणि प्रसाद नागवेकरची गोलंदाजी अगदी कमी स्लो रन, त्यानंतर हाय आर्म ऍक्शन आणि स्लो अगदी चेंडू रिलीज करतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू ब्रेक होतोय आणि त्यानंतर फलंदाज त्या चेंडू मागे बीड होतोय. यावेळी अगदी वेगवान चेंडू, पुलर लेनचा चेंडू, एक 5वा फटका, त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा आणि एक सिंगल धावानिशी धावफलक वधारतोय 19 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. यानंतर गौरीश नागवेकरचं ते एक षटक, कुणाल आसोलकरचं षटक. ती दोन्ही षटक मॅच मध्ये महत्वपूर्ण असतील, परंतु नेमका किंग्स युनायटेड क्रिकेट संघासाठी प्रहार कुठल्या षटकात केला जाईल की सरते शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत सिंगल डबल धावा बनवत सेन्सिबल खेळी करत प्रति षटकामागे 10-9 धावांची सरासरी राखत 80-90 धावा बनवल्या जाईल का? बघूया काय घडतंय, काय बिघडतंय मॅच मध्ये. आपण पाहतो तिसरं षटक. बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात, एक क्षेत्ररक्षक रिव्हर्सिपला, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला. यावेळी बॅटची बाहेरील कडा तडमधला नरेश मयेकर या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगला बॅकअप, एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफल कव्हर आणि स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेटला खूप महत्व दिलं जातं, कारण समोर जर जोडी लेफ्टी राईटी असली तर प्रतिस्पर्धी संघासाठी क्षेत्ररक्षणात थोडीशी डोकेडुकी ठरते. आणि आता मात्र ती सलामी जोडी जी तिसऱ्या षटकादरम्यान नाबाद कार्य करते. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफल कव्हर सितारच्या बॅटमधून आणि धावफलक पुन्हा एकदा वधारतोय 20 धावा. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर गौरेश सावळ देसाई उर्फ बाबू जो स्क्रीनवर येतोय सहजरित्या झेलात रूपांतर करतोय. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला आदरा किंग्स युनायटेड क्रिकेट संघाला. श्रीकांत बॅक टू द पॅव्हिलियन.
जो स्वस्तामध्ये बाद होतोय तो म्हणजे श्रीकांत, ज्याने कालच्या दिवसात अगदी बहरलेली फलंदाजी, तोडफोड फलंदाजी केली होती. तो श्रीकांत तिसऱ्या षटकात बाद आणि समोर प्रसाद नागवेकरने पहिली सफलता फ्रेंड्स क्रिकेट पेरनेम संघासाठी प्राप्त केली आहे. वन डाऊन बॅटरची भूमिका बजावण्यासाठी मैदानामध्ये संकेत नाईक जो स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होता. एक विकेट, धावपल कव्हर, 20 धावा, तिसरं षटक. आल्यानंतर पहिला चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोहेल ख्वाजा कैसा द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड होता आणि समोरनं फटका या ठिकाणी संकेत नाईकचा बसला. विकेटची नोंद, दुसरा विकेटचा पतंग. धावपल कव्हर, 20 धावा. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक असेल प्रसाद नागवेकर साठी. हॅट्रिकची संधी. विकेट हॅट्रिक साठी संधी. स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक झाली आहे, चौकाराची देखील हॅट्रिक झाली आहे, परंतु दुसरा विकेट हॅट्रिकची नोंद होईल का? समोर प्रसाद नागवेकर आणि साईक शरीफ, वैभव आरुंदेकर ऑन द पॉसिबल हॅट्रिक. समोर गौरेश नागवेकर आणि कुणाल असोरकरला अगदी संयमी खेळी, परंतु प्रसाद नागवेकरने 2 सफलता हासिल केल्यात. यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही. 3 ओव्हरचा खेळ होतो समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट, धावपल कव्हर, 20 धावा. एक कमबॅक करणारं महत्वपूर्ण षटक प्रसाद नागवेकरचं समाप्त. 2 धावा, 2 विकेट या षटकात बघायला मिळत आहेत. प्रसाद नागवेकर एक खरा फेकी म्हणावे लागेल. 2 धावा या चेंडूवर होत आहेत आणि या 2 धावांशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 2 धावांशी तब्बल 22 धावा. पुन्हा एकदा धावफलकावर नेल्सन फिगर, 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट आणि 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 14 षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा कुणाल आसोलकर वैयक्तिक दुसरं संघातर्फे 14 षटक, तब्बल 8-9 पावलांचं रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. बॅटची बाहेरील कडा. पुन्हा एकदा शॉट ताडम्यानला नरेश मयेकर. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. पुन्हा एकदा एका धावेवर रोखतोय या ठिकाणी समोर सितार या फलंदाजाला आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलकात भर. सिंगल डबल वर भर देतात हे दोन्ही खेळाडू आणि खऱ्या अर्थानं पार्टनरशिप होणं गरजेचं. पार्टनरशिपचा सकाळच्या सत्रापासून उल्लेख केला जात होता आणि ती समोरची पार्टनरशिप बिखरली कोणी तर प्रसाद नागवेकर. समोर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. वैभव आरुंदेकर साठी फील्डची सजावट. डीप स्क्वेअर लेग ऑन साइडला मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग अप ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरला गौरेश नागवेकर. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, निशब्द करणारा चेंडू कुणाल आसोलकरच्या गोलंदाजीत. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धावफलकावर आणि 23 धावा अवघ्या धावफलकावर होतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. या अगोदरचं षटक प्रसाद नागवेकरचं खऱ्या अर्थानं कमबॅक करून देणारं षटक म्हणजे धावांना रोधक लावणार ते षटक होतं फ्रेंड्स क्रिकेट पेरनेम संघासाठी.
हो, यावेळी ऑन साइडला टोलवला डीप मिड विकेटला फटका पुन्हा एकदा प्रसाद आमच्या स्क्रीनवर आणि पुन्हा एकदा जोवर फेकी जाईल नॉन स्ट्रायकर एंडवर पुन्हा एकदा एक सिंगल सिंगल डबल वर भर. आतापर्यंत 2 चौकार या इनिंग दरम्यान आपण बघितले आणि चालू असलेलं 4थं षटक. सामना 8 षटकांचा आपण पाहतो. सेमीफायनलचा पहिला सामना. यानंतर येणाऱ्या कालखंडात बरेचसे दर्जेदार खेळाडू येणं बाकी. यावेळी बॅकफुटवर जाऊन एक मोठा फटका, एक मिस टाइम फटका. गौरेश नागवेकर लांब लचक अंतर सफर करतोय, परंतु सरते शेवटी अगदी वेगावर ताबा ठेवू शकला नाही. आपल्या झेलात अंदाज वाऱ्याचा देखील वेग आणि त्यामुळे झेलाचा अंदाज चुकला गौरेश नागवेकरचा आणि त्यानंतर नो मॅच लँड मध्ये चेंडू विसावला. एकूणच या 2 धावा आणि धावफलक 2 धावांशी 26 धावा. षटक क्रमांक 4 जे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते धावफलकावर 26 धावा. कुणाला सोलकडचं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघातर्फे 4थं षटक. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय फ्रेंड्स क्रिकेट पेरनेम संघ. खोलवर डबा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला प्रसाद नागवेकर जोवर चेंडूची परती होईल पुन्हा एकदा एक धाव धावफलकावर. एकेरी धावनिशी जवळजवळ 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 27. सामना 8 षटकांचा. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि समोरनं बॅटिंग साठी संधी. बघूया टार्गेट किती धावांचं ठेवलं जात आहे समोरनं 8 षटकांच्या सामन्यामध्ये. किती धावांचं टार्गेट असेल फ्रेंड्स क्रिकेटर पेरनेम संघासाठी की समोरनं एक बऱ्यापैकी गोलंदाजीत कमबॅक केला जाईल का. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल सकाळच्या सत्रात पहिल्यांदाच आपल्या समोर येतोय. माझे सहकारी समालोचक दीप आरुंदेकर हे आपल्या समोर काही वेळासाठी जोडले जातात पुढच्या 4 षटकांसाठी आणि सकाळच्या सत्रात मी सवराम शिरोडकर अगदी काही वेळासाठी तमाम क्रीडा रसिकांची कॉमेंट्री बॉक्स मधनं रजा घेतोय. Auram, a very important day for all the teams here as we are into the last and the final day of Sarpanch Chashak 2024. The journey of the past 2 days was exquisite, and to end it, the today's session will be a much crucial one for all the teams. We are witnessing the very first semi-final match. At one end, all the players of one ward from Nagzar, we are witnessing Kings United Tulskarwadi versus one of the strongest municipality teams of Goa, French cricketers pair name. Today even there is the addition of one of the biggest names in Goan cricket, Dhondu Tulaskar is added in the team. And now let's move on towards the ground. And as usual, Gauresh Nagvekar with the power play over. This time the brilliant delivery by Gauresh. And Gauresh is a player who is the specialist for the death overs alongside the power play overs, because usually he does not give that much of runs to any batters, no matter who are in front of them. Scoreboard has now moved on towards 28 runs. I would really say that Sitar knows that he does not need to take the risk against Gauresh. Surely there will be 3 overs yet to come, and those slog overs will be very important for them because they are playing against one of the best batting lineups in Goa. Surely yesterday we witnessed what their strength is. This time ball goes high in the air. Fielder is there. Sohail Khwaja will be a mere spectator there. All the efforts are going laid down to waste, and finally, after a very long time, the first sixer is coming from the bat of Vaibhav Arundekar. Scoreboard moves on to 34. TJ. Hello. 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 And this time directly goes into the point region. And this is sensible playing
One big shot against Gauresh Nagvekar, a maximum against one of the strike bowlers of the opponents, that's enough. In the power play, even if they are able to fetch 8 to 10 runs, that will be adequate for the coming time. Scoreboard moves on to 35. In the morning session, 8 overs match, I would say 80 to 85 plus will be a very good target here. Was trying to go big down the ground. Gauresh Nagvekar comes and directly throws it in on strikers end. And look at the speed of that throw. Even though there was no backup, but still Gauresh decided to throw the ball at a non-striker's end, but unsuccessful in the attempt. And this is usually a strong point for the fast bowlers, because the run-up they take during the fielding and alongside the throw that they make, they're really fast because they have the action of a fast bowlers, and because of that, it's a huge advantage for all the fast bowlers. And meanwhile, scoreboard moves on to 37. Sitar yet again on the striker's end. This time he just picks him up, and what a backup that was, and it's a direct hit. As I said, fast bowlers have the advantage of faster run-ups and quicker throws, and exactly the same example you are seeing on the ground. He does the run-up, he throws the ball, releases the ball. The moment bat and the ball were struck with each other, he comes from his follow-through, gathers the ball, and hits the bullseye. Another man goes down, Sitar Shetye in the dugout. TJ. And just like that, Gauresh Nagvekar hits the bullseye directly at the non-striker's end. And finally, the scoreboard has moved on to 37 now. And they are at the loss of 3 wickets. The new man in is Dinesh at the non-striker's end. Meanwhile, Vaibhav Arundekar will be on the striker's end. Gauresh Nagvekar, after his bit of an expensive over, till now 10 runs conceded so far. And now let's see how is he going to end the over against Vaibhav Arundekar. This time ball into the block hole. He couldn't do much on that. And as a result, that will be brilliant comeback there. He is one of the greatest. Gauresh Nagvekar, after smacking a huge 6, is finally sending the man at the opposite end. And the total spell from Gauresh, he hasn't got any wicket so far. And a total number of 15 runs have been conceded in his 12-ball spell. So here's the equation. 5 overs are being completed. 37 runs on the scorecard. And they are 3 men down. Of this tournament, 24 teams. From those 4 semi-finalists, 2 teams in the final, 1 dream, 1 champion. Which team will be crowned as the inaugural champions of Sarpanch Chashak 2024? All the questions will be answered, and the race is still on. At one end, one of the best batting lineups in the whole of Goa. Yesterday we have witnessed the beautiful thrashing by Nauso Koshalkar and Gauresh Savardesai. They don't need to worry about the head-enders, because if Gauresh fails, there's Nauso. If Naresh fails, there's Gauresh Nagvekar. So it will be really a good match to watch out, because the batting lineup is worth watching. So if they want to win this match, a big target is essential. Lakshman Savardesai. Very first delivery, and just look at the speed of that. Until he understands where the ball will come, wicket-keeper was ready with the ball in hand. Gauresh Savardesai, brilliant work behind the stump so far. What a brilliant way to get off the mark with your first ball, Lakshman Savardesai.
And yet again, but this time I think umpire will swing it as a wide. But this is the support. Even though it's a wide, they are clapping, they are cheering for the bowler. This shows what amount of support is required for all the players. Scoreboard moves on to 38. And yet again, it's another wide. If Turaskar Wadi is successful in making up 35 to 40 runs in the coming 3 overs, then surely it will be a really good match for them. A chase to defend. Trying to go big, and this time yet again. And strategy is crystal clear, Akhil. You are seeing he's not allowing the ball to go just above the body line. He's keeping the ball slow, keeping the balls away from the batter at the offer side. This time ball goes high in the air, fielder beneath that, and he takes it. And alongside, you can see the replay, the brilliant camera work from a cameraman. In the deep, Safwan, the cameraman, and just look at the beauty of that catch, the elegance. Didn't had to move an inch. Vinod Nimbarkar, one of the crucial players of paid name. He wasn't a part of first day, but this time he's proving out his innocence. One six finally coming from the bat of Arjun. This time he goes down the ground. Yet again, it's Vinod Nimbarkar back into the screen. And yet again, the ball goes and hugs him very tight. And he is not the one to lose those. Scoreboard has now become 45 runs. Now at the loss of total 5 wickets. Vinod Nimbarkar struck the wickets when he was fielding. That showed that he given out a clear message to all the players that I'm back in the game. And it's really worth watching players like Vinod Nimbarkar to be back in the game. He's one of the main players of this side, whether it be fielding, whether it be batting, or whether it be bowling. Paid name team has one of the best players in all of Goan cricket. Yesterday's tournament of Ganpati Warriors, Darbandoda, Navsuk Koshalkar, 4 consecutive sixes back to back. That shows what form they are in. Gaurav Savadesai, the brilliant batting, the quick fire rapid innings from him. And now let's move on towards the next over. Prasad Nagwekar.
This time just a cut at the upper side. That's a brilliantly played shot there. He waited for the ball to come towards him, and this must be exactly done. Now from here, they are now currently at the total of 46. If they reach up the total of 70, then surely it will be a worth watching game for them. Some runs on the scorecard to defend for. This time a full toss delivery. Fielder needed and he's unsuccessful in the attempt. He was double-minded. Didn't know to stop the ball or I must go for the catch. And it's the half century on the scorecard. 50 runs the team score on the tally. DJ. In the quarterfinals, 20 runs from his bat, Shubham Redkar, the hero of that match, and now proving out to be the protagonist of this encounter. He has to stay till the last ball. This will be the expectations of Turaskar Wadi. He was trying to cut it this time. It's a comeback by the bowler Prasad Nagvekar. The game-changing over was Prasad Nagvekar's third over. Two back-to-back wickets. Shrikant Tirodkar was sent back. This time, yes, no questions in the minds of the umpire. He says that it's wide, and with this single, scoreboard moves on to 51. This time, will it go for it? Sohail Khwaja is running very hard. Sohail Khwaja won't reach there because the ball is faster than all the fielders. The ball lands in the vacant zone and goes all the way for a boundary. DJ. Nelson figure 55. He is keeping on the same momentum from the quarterfinals. He is telling that I have been set from the dugout. And a brilliant shot played from his bat. This time he plays with on the carpet. It goes from the mid-off region towards long-off. And this time the ball is mocking all the fielders. I would say no need to blame the fielder. The outfield is a big trickery. The wizardry in the V area of the game, in the V area of the ground. Surely it's a bit of a challenging outfield. And the third boundary from the bat of Shubham. Scoreboard moves on to 59. Now finally the scorecard is decorating up to the extent that Turaskar Wadi desired. This time a chance of a catch, and who wants it? The bowler wants it. The bowler desired it. The bowler takes it. I would say it doesn't matter if he lost his wicket. Still Shubham has done the job why he was sent back in the game. A total number of 12 runs from just 4 deliveries courtesy of the 3 boundaries that he struck. Scoreboard had moved on towards the total of 59 runs. Another single over. That means another 6 deliveries are yet to come. And Prasad Nagvekar, we can see a bit of the brilliant bowling spell. 3 wickets in total alongside 16 runs conceded. One of the best bowling spells in the semi-final tournament so far. And this time Shubham will be awarded with the round of applause from the dugout. The much needed boundaries in the death overs are being struck from his bat, and all the teammates will be happy about it. And now it will be the job of the tail enders to now finally put the icing on the cake, to put the cherry on the cake in the coming time. And it will be worth watching which bowler is going to bowl the last over. What will be the target for French cricketer Spain name? How much match this will be going to be interesting, at what extent and at what level of difficulty for both of these teams, because one mistake can cause a crucial difference in the prize. It will be either 1 lakh or you have to satisfy it for the third or fourth 15,000 rupees. Team Raj. Team Raj yet again a sensational piece of bowler from the team of Perinem. Usually does his good contribution no matter what the situations. And now Vaibhav Arundekar 1-6 from. Surely he must recall all the big shot that he played, and it's time to move outdoors.
And this time, not much of elevation, not much of strength on that ball. Lakshman Savai Desai is successful in robbing the ball. And just look at the throw. A bit of a off touch, but still, I think they will be satisfied with just a couple there. 61 becomes now the scorecard. 61 runs on the scorecard. Surely one big shot and a total of 75 can be achieved, which will be a really good target against a batting lineup that consists players like Gauri Savadesai, Nauzo Kashalkar, Naresh Mayekar, and even today, Vinod Nimbalkar is a part of the team, so it will be worth watching the coming innings from a pair name. This time, trouble! Gauri Savadesai is just falling short of that ball. I will say luck had favored the brave. Luck had favored Vaibhav Arundekar, but still now, Vaibhav should have ran to the strikers end. Pritham said, I will hit. He has the confidence. He has the belief on himself. He trusts himself. Let's see if this trust is going to be important or not, because now the team needs only and only big shots if they want to reach the mark of 70 plus. Scoreboard now becomes 62. This time, not much of elevation. It was a submarine delivery there. Single being taken there and clearly denied by Vaibhav Arundekar. Single makes the scorecard towards 63. Team Raj, till now he is restricting those big shots in the death over. Last 3 deliveries remaining. This time into the roots yet again. He strikes him back and the ball goes into the mid-on region until the batter runs looking for the second one, and they are completing with absolute ease. And now scoreboard moves on to 65. Two couples and 2 singles so far. A total number of 6 runs. One big shot will be the aim in this over. But the question is, which batter will be successful in reaching that aim? Will it be Vaibhav Arundekar or will it be the new batter, that's Pritham? One big shot, says the team captain Sitar Shetty, is essential if we want to make a big target in front of Friends Cricketers pair name. Wait a minute. Have we heard something from the umpire? We must wait for it. And yes, the final signal comes on from the umpire. He says, you have overstepped, Team Raj. You have to bowl it again and you will be penalized with a single run. That means they're going to get 2 runs. Scoreboard moves on to 67. And now slowly, no matter how big strides you take, how small or how big steps you take towards the target, they are reaching towards it. 67, and also a free hit delivery. License to kill for the batter. Pritham standing tall on the striker's end. Can he hit it? Can he make use of the free hit? Let's see. Team Raj is bowling really well, and the 2 bowlers especially have improvised really well. Gauresh Nagvekar, no doubt, he is an exceptional bowler, but still Prasad Nagvekar and Team Raj, they have done the brilliant job there. Only 1 6 in this whole innings. That too from the bat of Vaibhav Arundekar. In second one total, that was catch dropped by Sohail Khwaja. And this is how you finish things off. Howzat umpire was the appeal. Vaibhav directly wanted to strike, but so this is the equation. Friends Cricketers pair name, if you want to win this match, a total of 69 is waiting for you. A total of 69 runs is required in order to win this match, the first semi-final. One match can make a difference of 85,000 rupees. One match, you are in the finals, or one match, one mistake, you must be satisfied with the number of 3 or 4 with the 50,000 rupees in your hand. So let's see which team is hungrier, which team is desperate to reach till the finals. Let's hear in the Marathi voice of Saurabh Shirodkar in the second innings.
gleaming, glamorous and elegant trophies into the commentary box, right where our guests are having a seat. They are in the comfort of the guest box. They are watching this game. They want to know which team is taking home this trophy. It's not always about the money, but it's always about the pride. And which team will have that? We are having two more teams in the race, that are Sony 11 Parsem alongside the team of Hermal Boys Hermal. But before that, which team will enter the finals? Which team is going to book the ticket into the mega finals? We are going to get the answer in the coming innings. And before that, I would like to welcome the teams Hermal Boys Hermal and Sony 11 Parsem. And also I would like to request both the team captains, if our voice is audible to you, report to the commentary box, and let's conduct the toss so that we can have no more delay in the tournament. Hermal Boys Hermal and Sony 11 Parsem, both of the captains are requested. Please report to the commentary box so that we can conduct the toss of the upcoming semi-final number 2 match, and controls over to Savaram Shirodkar. येणाऱ्या कालखंडात 48 चेंडू म्हणजे 8 षटकं आणि टार्गेट ठेवलं जाईल 69 धावांचं. सलामीची जोडी गौरेश सावळ देसाई आणि दुसऱ्या बाजूने नरेश मयेकर. परंतु अगदी पहिल्या दिवसामध्ये ज्यांना मिस केलं आणि आज अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर डायरेक्ट फेकी आणि त्यानंतर बाउंड्री लाईनला अगदी काय झेल पकडले, 2 झेल या संपूर्ण मॅच मध्ये. आणि तो विनोद निंबाळकर साठी देखील एक लाईन होणं गरजेचं आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. आणि कठीण काळात सतत स्वतःला सांगत की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि ही टॅगलाईन जी विनोद निंबाळकर साठी, आणि तो विनोद निंबाळकर आज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात सांगतोय आणि खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक हे देखील तेवढंच होणं गरजेचं. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या रेषेने. सलामीची जोडी गौरेश सावळ देसाई आणि नरेश मयेकर, आणि पहिल्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी सितार, जो पहिल्या षटकासाठी गोलंदाजीत. सितार शेट्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सलामी गोलंदाजीत पुन्हा एकदा सलामी सितार शेट्ये गोलंदाजी मार्कवर. समोर गौरेश सावळ देसाई. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित सांघिक धावफलकाचा श्री गणेश फ्रेंड्स क्रिकेटर पेरनेम संघासाठी. सितार शेट्ये लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. गौरेश सावळ देसाई वाचतोय, अन्यथा क्लीन बोल्ड होऊ शकला असता. इनसाइड एज, त्यानंतर एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावफलकावर आणि पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. धावफलकावर बिना कड्याच्या मोबदल्यात 1 धाव. टार्गेट 69 धावांचा 8 षटकामध्ये. येणाऱ्या कालखंडात एक तगडे दर्जेदार फलंदाज, मिडल ऑर्डर मधील एकापेक्षा एक ताकदवान फलंदाज. खोलवर डबा चेंडू कव्हरला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक शुभम, अगदी शर्तीचा प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण.
2 धावा शुभम आरोलकर कडनं चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला 2 धावा कव्हरेज सावळ देसाईच्या बॅट मधून आणि या 2 धावांची धावफलक पुन्हा एकदा वधारतो 3 धावा धावफलकावर 3 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त दुसऱ्या बाजूने पहिल्या इनिंग मध्ये काय फलंदाजी झाली बॅकफुट जाऊन आखूड डबल चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक श्रीकांत तिरोडकर चेंडूला बॅकअप देतोय एक सिंगल धावफल कव्हर 4 धावा धावफलकर पहिलं षटक 8 षटकांचा सामना पहिली 2 षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर 3 ते 6 दरम्यान एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले ज्या षटकात 3 खेळाडू तिसऱ्या षटकाच्या बाहेर आणि नरेश मयेकर साठी क्षेत्ररक्षणाची सजावट ऑन साइडला डीप मिड विकेट आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला 3 चेंडूंचा खेळ समाप्त धावफलकावर 4 धावा यावेळी लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं एकूणच मिळालेल्या या 2 धावा व्हाईट बॉल आणि 7-7 बाईकची देखील एक धाव एकूण 2 अतिरिक्त धावा आणि धावफलक पुन्हा एकदा वधारतो 2 धावेनिशी 6 धावा धावफलकावर 6 धावा धावफलकावर पहिलं षटक यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला फटका ठेवला ग्लान्स केला ऑन साइडला मिड विकेटला डीप वरनं जोवर बॅकअप दिला जाईल तेवढ्यात एक सिंगल धा पुन्हा एकदा धावफलकावर सेमीफायनलची पहिली लढत येणार होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना चला विनंती असेल दुसऱ्या सामन्यासाठी सोनी 11 पारसेम क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने हरमल बॉयज हरमल या कॅप्टन टॉस साठी या कॉमेंट्री बॉक्स कडे दुसऱ्या सामन्यासाठी यावेळी सन्मानजनक फटका फॉलोथ्रो मध्ये चेंडूला गॅदर करतोय सितार शेट्टी तेवढ्यात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी धावफलकावर अवघ्या 7 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात टार्गेट 69 धावांचं टार्गेट प्रति षटकामागे 9 ते 10 धावांची सरासरी राखणं गरजेचं आणि समोर सलामी देतोय गवरेश आणि नरेश मयेकर फिरकीचा चेंडू एक खराब फटका चेंडूवर फिंगर रोल केली सितार शेट्टीने निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा खेळ समाप्त बिना गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 7 धावा समोरनं दुसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर शुभम आरोलकर दुसऱ्या षटकासाठी आणि समोरनं 1 डाऊन बॅटरची भूमिका बजावण्यासाठी सोहेल ख्वाजावर जबाबदारी दिली आहे कालच्या दिवसात फ्रेंड्स क्रिकेट पेरनेम संघ दरबांदोर काय सुंदर खेळी करतोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक केलं जावेल नवसो कशालकर काय सुंदर फलंदाजी 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि सरते शेवटी त्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये माघार घ्यावी लागली फ्रेंड्स क्रिकेटर पेरनेम संघाला शुभम आरोलकर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सफल होतोय ओव्हरपिच चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन लाईक गगनचुंबी फटका स्टँड अँड डिलिव्हर षटकार
बिटवीन द विकेट आणि या 2 धावांची धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 15 धावा. हो यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे पाहिजेची अपील आणि बहुतेक चेंडू या ठिकाणी बॅटला स्पर्श होतोय तेवढ्यात पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेच समाप्त होत आहे. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर येणाऱ्या कालखंडात करायचं असतील तब्बल 69 धावा परंतु धावफलकावर अवघ्या 15 धावा दुसऱ्या षटकादरम्यान. पुलर लेनचा चेंडू आउटसाइड एज एक मिस टाइम फटका पुन्हा एकदा अलंग कार्पेट डीप मिड विकेट वरनं शुभम चेंडूची परती करेल वेगवान परती तेवढ्यात पुन्हा एकदा काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट गुड रनिंग बिटवीन द विकेट सोहेल ख्वाजा आणि समोरनं गौरेश सवळ देसाई. वन डाऊन बॅटरची भूमिका सोहेल ख्वाजाची भूमिका काय असेल तर अगदी अँकर रोलची भूमिका बजावायची आहे. सोहेल ख्वाजाला एक सिंगल डबल एका दुसरा खराब चेंडू मिळाल्यानंतर चौकार. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू परंतु पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका धोंडू तुळसकर चेंडूला बॅकअप देईल तेवढ्यात निर्धाव चेंडू. कालच्या दिवसात प्रवीण कौटणकरनी ज्यांचं अगदी कॉमेंट्री बॉक्स मधनं खूप कौतुक केलं होतं ते धोंडू तुळसकर पुन्हा एकदा आज मैदानामध्ये आपल्या संघासाठी उपस्थित होत आहेत. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हे प्रगती पथावर. पुन्हा एकदा जागा बनवली शॉर्ट स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण. बबलू याच्याकडनं जर डायरेक्ट फेकी झाली असती तर धावबाद होऊ शकला असता फलंदाज. षटक दुसरं समाप्त 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 18 धावा टार्गेट 69 धावांचं परंतु पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकात 18 धावा होत्या बिना गड्याच्या मोबदल्यात 18 धावा परंतु या इनिंग मध्ये 2 षटकात 18 धावा 1 विकेट. येणाऱ्या कालखंडात 6 षटक बाकी उरलेत परंतु 6 षटकात येणाऱ्या कालखंडात अजूनही करायचे असतील तब्बल 51 धावा 36 चेंडू 51 धावा असं विजयाचं समीकरण येऊन ठेवलंय. परंतु समोरनं गौरेश सवळ देसाईची विकेट आपल्याला घ्यावी लागेल आणि निश्चितच ती विकेट झाल्यानंतर आपण मॅच मध्ये जरूर येऊ शकता परंतु समोरनं सोहेल ख्वाजा जो अँकर रोलची भूमिका बजावतोय आणि आघाडीचा आक्रमक डाचीचा बेनीचा फलंदाज गौरेश सवळ देसाई तो आतापर्यंत बहरलेली फलंदाजी. धोंडू तुळसकर तिसऱ्या षटकासाठी. यावेळी बॅटची बाहेरकडे शॉट फाईन लेगला रोहन पाडलोसकर चेंडूला बॅकअप देतो एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावर. एक धाव एका धावनेशी पुन्हा एकदा धावफलक 19 धावा. षटक क्रमांक 30 हे प्रगती पथावर. अगदी वय वर्ष बरीच आणि त्यानंतर देखील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय गोलंदाजी अगदी तोच पेस पुन्हा एकदा गोलंदाजी तीच लाईन पुन्हा एकदा बघायला मिळते धोंडू तुळसकरच्या. यावेळी सन्मानजनक फटका ड्राइव्ह बॅक टू द बॉल डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शुभम चेंडूला बॅकअप देतो एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावर सोहेल ख्वाजाच्या बॅट मधनं. एक धाव एका धावनेची धावफलक तब्बल 20 धावा टार्गेट 69 धावांचं. सेमीफायनलची पहिली लढत किंग्स युनायटेड तुळसकरवाडी विपक्ष फ्रेंड्स क्रिकेट पेरने. पुलर लेनचा चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला एक गगनचुंबी फटका सिक्सर 6 धावांसाठी.
दुसऱ्या इनिंग मध्ये हुबेहूब तोच आपल्याला डिसिजन बघायला मिळतो. 2.4 दरम्यान गौरी देसाईची विकेट. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये गेम चेंजिंग मुवमेंट, परंतु समोरनं गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. धोंडू तुळसकर वय वर्ष 50 आणि 50 असताना देखील अगदी बऱ्यापैकी गोलंदाजी, अगदी युवा वर्गांना लाजवणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. 900 काशालकर स्ट्राईकच्या दिशेने. यावेळी पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक यावेळी झेल सुटलाय. डीजे थांबा, आपली भूमिका नाहीये या ठिकाणी. झेल सुटलाय आणि खऱ्या अर्थानं झेल उडाल्यानंतर सगळ्या डगआउट मधनं सगळ्यांचा आवाज काहीतरी वेगळा होता. परंतु 900 काशालकर विकेट किपरने जीवनदान कुणाला दिलंय तर कालचे दिवस धारबांदुरा क्रिकेट संघ ज्या स्पर्धेत 4 चेंडू मध्ये 4 षटकार पुष्पशील देसाई या गोलंदाजावर टोलवले, तो 900 काशालकरचा झेल सुटला. शॉट थर्डमॅनला बॅकअप. पुन्हा एकदा अर्जुन परबचा एक सिंगल आणि एक धावफल कव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ होतो या ठिकाणी समाप्त. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी विकेट झाली अगदी त्यावेळी अगदी मोमेंटम शिफ्ट होऊ शकला असता दुसऱ्या बाजूने तुळसकरवाडी क्रिकेट संघासाठी. कारण पहिल्या इनिंग मध्ये सलग 2 चेंडू मध्ये 2 गडी गारद केले होते प्रसाद नागवेकरने. यावेळी ती कामगिरी ऑलमोस्ट धोंडू तुळसकरने केली होती, परंतु समोर साथ द्यायची होती क्षेत्ररक्षकाला आणि एक आसान लॉलीपॉप झेल सुटला. कदाचित लक फॅक्टर 900 काशालकरच्या बाजूने. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये लक फॅक्टर हा अगदी खूप महत्वाचा असतो. कदाचित संध्याकाळच्या सत्रात टॉस आणि त्यानंतर असे झेल जे साधे सोपे झेल या ठिकाणी सुटले जातात. कालच्या दिवसामध्ये जी बक्षिसं लावली होती ती बक्षिसं पुन्हा एकदा सुरुवात झाली तुळसकरवाडी क्रिकेट संघासाठी. गोलंदाज येतो रोहन पाडलोसकर. एका षटकात 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपये शेखर मयेकर यांच्याकडनं. सेन्सिबल खेळ. शॉटला क्षेत्ररक्षक धावबाद साठी संधी. धोंडू तुळसकर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या ठिकाणी. स्क्रीनवर एक सिंगल पुन्हा एकदा जलद गतीने घेतली गेली आणि धावफलक तब्बल 28 धावा. चला मित्रांनो, टॉस साठी या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सोनी विलन पारसेम क्रिकेट संघ आणि हरमल बॉयज हरमल. आपल्याला पुन्हा एकदा कॉल येतोय या पटकन कॉमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी. ओव्हरपिच चेंडू, एक मिस टाइम फटका. शुभम आरोलकर झेल खाली. झेलात रूपांतर झालंय. अगदी शॉट अप्रतिम होता, परंतु थोडस डिस्टन्स आणि एलिव्हेशन कमी मिळालं या ठिकाणी. फटक्याला 3 विकेट 28 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. अगदी इनसाइड आउटचा फटका आणि कव्हरला तो झेलात रूपांतर झालाय. काही किंचितच्या फरकाने या ठिकाणी फसला, नंतर षटकार होऊ शकला असता. एक विकेट रोहन पाडलोसकरने अजून एक विकेट घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे शेखर मयेकर यांच्याकडनं. 3 विकेटचं पतंग. धावफल कव्हर 28 धावा. टार्गेट 69 धावांचं. 28 चेंडू 41 धावा विजयाचं समीकरण. विनोद निंबाळकर ज्याचं मगाशीच कौतुक केलं. क्षेत्ररक्षणात अगदी 100% योगदान आणि बऱ्याच दिवसांतर पुन्हा एकदा वापसी करतो आपल्या संघासाठी. 5व्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी रिव्हर्सिव साठी माहीर मानला जाणार विनोद निंबाळकर. यावेळी फटका फसला. विकेट किपर पुढे सरसावतोय. शॉट फाईन लेग वरनं क्षेत्ररक्षक सितार बॅकअप देईल तेवढ्यात लेग बाईटचा इशारा. एक लेग बाईटच्या रूपात अतिरिक्त धावफल कव्हर. सांघिक धावफलक एका धावनेशी पुन्हा एकदा पधारतोय.
29 धावा धावफलकावर. अजूनही 40 धावा या करायच्या आहेत. आघाडीचे संयमातून 3 गडी हे बाद झालेत, परंतु यानंतर अगदी बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप, परंतु सगळ्या फलंदाजांना संयम राखत एक दर्जेदार फलंदाजी करणं गरजेचं. रोहन पाडलोसकर 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. नवसो कसालकर बॅकफुटला जाऊन जागा बनवून टॅप करतोय. त्यानंतर एक सिंगल शॉट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॅकअप, 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर नोंदवत आहे. षटक क्रमांक 4 एक युवाईने नटलेला युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ, तर समोरनं अगदी अनुभवाने परिपक्व असलेला पेरनेम क्रिकेट संघ, जो या सामन्यामध्ये आमने सामने. यावेळी ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. शुभम आरोलकर पुन्हा एकदा चेंडूला बॅकअप, धावबासाठी संधी. हो यावेळी आत्मघाती धाव या ठिकाणी नवसो कशालकरची, जीव घेणी धाव, आणि गरज नव्हती या ठिकाणी नवसो कशालकरला. आत्मघात की धाव, ज्याला आत्मघात की विकेट क्रिकेटमध्ये संबोधलं गेलं, ती विकेट या ठिकाणी. आणि निश्चितच नवसो कशालकरचा कॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेट. 4थ्या विकेटचा पतंग धावफलकावर 31 धावा. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. चला, सोनी 11 पारसेम क्रिकेट संघाला लास्ट कॉल आहे. नितेश गडेकर अरमल बॉयज अरमल संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी पोहोचतोय. दुसऱ्या बाजूने सोनी 11 पारसेम क्रिकेट संघाला लास्ट कॉल टॉस साठी. या कॉमेंट्री बॉक्स कडे लगेचच. धावा बाकी उरल्यात. 24 चेंडू आणि 34 धावा विजयाचं समीकरण. येणाऱ्या कालखंडात मेगा फिनाले, दी ग्रेट ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कुठला ठरेल सांगण्यासाठी 24 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी सवराम शिरोडकर कहव्यासाठी थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल दीप अरुंदेकर येतात पुढच्या 4 षटकांसाठी आपल्या समवेत. Equation will now change down to 71 to win, so 36 will be required to win now from the coming 24 deliveries. Thanks Avaram, 24 deliveries and now 36 runs to win. The bowler. This time the brilliant delivery, he welcomes him with an exceptional shot, but still only a single run will be added in the tally. Scoreboard this time now becomes 36. Yesterday we were mentioning a name for a lot of times. And that name was Dondu Turaskar, one of the best cricketers in Goan cricket, now representing his home side, Turaskarwadi. And Vinod Nimbarkar with an elegant reverse sweep now on the striker's end. This time he goes for it. Ball is high in the air. It has the height, but now the distance. And finally, the man is being caught in the net. Vinod Nimbarkar, who was looking in fine form, now has to make his way toward the pavilion. One more match-turning moment in the game for Turaskarwadi. DJ. And now Turaskarwadi is proving to be troublesome for French cricketer's pair name, because in each over they are losing the crucial wickets, and this time Vinod Nimbarkar
He was looking in good touch, a brilliant reverse sweep in the previous over, but this time he was trying to attempt a big shot, a lofted shot, and it's Shubham Arolkar in the deep. And Shubham Arondekar, what a fielding. Shubham Arolkar, the brilliance of catching. 2 catches and 1 run out. New man in, Prasad Nagvekar. This time just plays it, steers it down the offer side in the mid-off region until the fielder comes from the deep. A single and will be added in the tally. Scoreboard now moves on to 37. Another 34 runs are required to win this match from the coming 21 deliveries. Still one good thing for Pernem that Gauresh Nagvekar is yet to come. He is still in the armory. So they have a depth in the bowling lineup. Batting lineup, sorry. This time he goes at the mid-on region. Still you can see at the age of 50, the precision of Dhondu Turaskar. He is making it really difficult for the young batters to bat on. Even with the cement wicket, the batters have all the advantage, but still it's proving to be troublesome to smash those big shots against Dhondu Turaskar. Scoreboard moves on to 38. This time just he goes on the back foot, drives it at the leg side, and only a single will be taken there. This will be nice thinking by both of the batters, Lakshman and Prasad. We have lost some crucial wickets in form of run out, in form of caught. Then one partnership is required. It will change down the equation this time. This time he goes high in the air. Oh no, trouble for Turaskarwadi. It was trouble for Turaskarwadi for one moment. The dugout of Pernem was completely silent, and the next second, cheers and claps, round of applause for him. Equation changes, 18 deliveries, and out of those 18 deliveries, still the runs that will be required, 26. Nagvekar and Lakshman Savardesai are on the pitch. Lakshman Savardesai in good touch in this tournament. One big shot from his bat in the previous over. For a moment we were thinking that the ball, that catch can be taken, but still the shot was enough. The strength was enough on that shot to make it a big shot. And now yet again the batter Prasad on the striker's end to face the first ball of Rohan Padloskar. A lot of supporters supporting their favorite sides, covering the ground. This time, and just look at the elegancy. I will recommend, please show the replay of this shot. No matter how many times you watch it, this shot will always feel like a new. Just look at the elegance, look at the timing, the connection. No use of strength, just pure cricketing technique. A textbook shot over the extra cover region. It goes for a boundary. He is improving day by day. And he welcomes Rohan with a boundary. Equation changes, 22 required. This time it's a big hit. Or is it a catch? Let's see. Shubham, and it's a wicket. Every ball is telling a different story.
Every ball is changing the game for the respective sides. Yet again, the similar scenario, just like in the previous overs. 1-6 from the bat of Gaurav Desai. The next delivery he goes back. And similarly, once again, this time it's Prasad Nagvekar. Hits a boundary. Gets caught by Shubham. And here's the man that finally we're talking about. Gaurav Nagvekar making way in the ground. And remaining equation will be remaining 16 deliveries and 22 runs to win. DJ. uh, 60 deliveries and 20 runs are required, but because of the penalty runs were added as per the strict instructions of the tournament, those runs are not being displayed. So the remaining equation will be now 16 deliveries and 22 runs to win. All the hearts are skipping the beat because one mistake of any player can cause the ticket to the mega final. And the man, the finisher for pair name, Gaurav Nagvekar, is on the ground. He's on the striker's end. Rohan Padloskar will welcome him. Trying to go big. Oh no, what is it thinking? At an on striker's end. Why was even the need to run so far? Could have been another wicket there. Thanks for Lakshman Savar Desai. Navsok Kashalkar had been dismissed in the form of a suicidal run out. They no need more of that. 15 deliveries and 22 runs to win. This time he lofted. Trouble for the fielding side. I said one mistake can change the course of this match. This catch should have been taken, but Gaurav Nagvekar steps foot with a pinch of luck in his hands. It goes away for a sixer. Equation changes down to 16 required from the coming 14 deliveries. DJ. Now the equation comes to run a ball. 14 deliveries and 16 runs to win. Now there is no need to hurry. But they have to be hurry. The team of Tulaskar Wadi, you need to be a hurry to take that wicket. Because if you don't, the final will stay a lot far. Gaurav Nagvekar, and this is pressure. This is the immense amount of pressure is being displayed now. When you are struck a big shot, that too in a crucial and critical moment like this, where one mistake, one wrong decision can change the decision of the whole match, and surely some sort of pressure has been inflicted. And Gaurav Nagvekar, why I said as the finisher of pair name, he is doing justice to the sentence came out from the commentary box. 15 runs required, 14 deliveries to come. This time into the Yorker's land. There's a brilliantly picked up shot by Gaurav Nagvekar and misfield. Shubham on the screen. And this is what pressure can do. One of the best fielders in the dugout. One of the best fielders in the squad. Shubham is now committing. Equation changes. 13 deliveries. And 13 deliveries alongside we can see 12 runs to win. This time it's a pickup shot. And just see the elegancy of that. It goes away for a massive one. Gaurav Nagvekar, equation changes down. Now to win. Another 12 deliveries. And 7 runs to win. Gaurav Nagvekar. Wait a minute. Is there a change in course for pair name? Are there another 2 runs? Yes, yes, the umpire has done the signal. So now you must chase down 9 runs. 12 deliveries and 9 runs to win. Ajay Pai in front of a commentary box will be seen in action in few moments in the upcoming match.
12 deliveries, and out of those 12 deliveries, 9 runs to win. Will these extra penalty runs prove harmful, or will Lakshman Saval Desai will finish the match in the coming time? The bowler is given the responsibility from the far end. The captain leading from the front. Sitar, 12 deliveries, 9 runs to win. And he leaves it, lets it be. The team of Tulaskarwadi was awarded with 2 penalty runs. They were given the lengthened lifeline, but now because of that extra, Sitar is reducing the equation down to 8 runs required from the coming 12 deliveries. Lakshman Saval Desai is in good touch so far. 1-6 from his bat also. This time, just look at the shot. It is a composure of tennis cricket plus leather ball cricket, as you can see in the replay in few moments there. The ball he anticipated, shuffling down deep in the crease, slogging the ball and losing his balance. Even though he loses balance, the balance is lost completely for the opponent side. And now 4 runs to win, a short appeal there. A lot of mistakes were done by Tulaskarwadi, but still I will appreciate them. They got the wicket of Gauresh Saval Desai, they got the wicket of Nauso Kashalkar, but still the 2 batters are proving to be the nightmare for Kings United Tulaskarwadi. You have got the 4 penalty runs. You had the lifeline, another 3 runs are required. 3 runs to win from the coming 9 deliveries. Gauresh Nagwekar, finisher for Pernem, and he is doing things in absolute style, in absolute enigma. And cleans him up. Is there any further changes in the game? Is there any twist awaiting us in the semi-finals? The finisher is being finished. The Predator is being hunted. 7 deliveries and 7 wickets down, 8 deliveries and 3 runs to win. Only 3 wickets in hand. Doesn't matter how many runs are required. What matters is how many wickets you have in hand. 1 more wicket and they will be 8 men down. Gauresh Nagwekar is being welcomed with claps and cheers and compliments. Because of those 2 big shots, the match is being narrowed down to 3 runs. The new man in Kunal Asolkar. Speciality of Pernem, even the 11th player can hit a big shot. This is their strength. Kunal Asolkar is yet again a good batter alongside a good bowler, so now he must make use of that. He must use of his all-round performance this time, because equation is a bit low. 3 runs required and ample of deliveries. I will say 8 deliveries are remaining and 3 runs to win. That means the equation can fall anywhere. Both the teams have equal chances. Why equal chances? Because Pernem are 7 men down, but Pernem also needs 3 runs to win. So this match can take a turn anywhere from here. And this time he flicks it. Fielder running hard. Lakshman Saval Desai wants the second one, and he will make it safe and sound, secure. If we see in the dugout of Pernem, they are really unhappy about that. Please note, no one will enter the ground. 2 runs are required from the coming 7 deliveries. 7 deliveries and 2 runs to win. The match could have been finished till now, but because of the penalty, the match is being lengthened. 2 runs to win. This match could have been something different if 10 more runs were on the board. And this time just lofts it over the region and looking for the second one. No, they are just happy. So now team of Pernem, you have to wait for the last over to gather that last run. This match has been a roller coaster ride. For the first 6 overs, the match was going in any direction, but after incoming Gauresh Nagwekar, and after that the match completely changed in the favor. There was a twist in tail
Gauresh Nagvekar steps foot in and changes the match completely for his side. So let's see what happens next. 1 over, 1 run to win. Being delivered here for the team of Pernem. And this will be the winning run. So many congratulations, friends cricketers Pernem. Ladies and gentlemen, we are getting the first finalist for Sarpanch Chashak Dhargar 2024. Friends cricketers Pernem are into the finals. I am requesting the whole and soul, the heart and brain of this tournament, respected Sarpanch of Dhargar Panchayat, Mr. Arjun Kanolkar, to hand over the Man of the Match award. And Akhil, there was a race for the contendership. 3 players, but still the one player that changed the course in the first innings, in his total spell of 2 overs, he took out 3 wickets, that too of crucial batters, and given out a total number of 16 runs. And with the bat, he has scored total 6 runs. So let's welcome the man of the first semi-final, young sensation Prasad Nagvekar is the man of the match of this encounter. Requesting Prasad Nagvekar to take hold of the presentation dais, and I am requesting respected Sarpanch of Dhargar Panchayat to do the honor. So we will be joined in the next match. The 2 teams, the 2 giants of Pernem tennis cricket, Sony 11 Parsem facing off against Harmal boys Harmal in few moments, and I am changing the control in the commentary box. So over to Marathi voice Savaram Shirodkar. Thank you.